नमस्कार मंडळी. आज आपल्या पॉडकास्टमध्ये सोबत आहेत मिस्टर संकेत थोबडे सर, आलिफ सोलापूरचे संस्थापक आणि एरिया डायरेक्टर. आलिफ म्हणजे काय, तर सोलापूरमधली पहिली आणि एकमेव स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी जी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी हेल्प करत आहे. संकेत थोबडे हे रिअल इस्टेटच्या कुटुंब व्यवसायामधून आलेले. घरात रिअल इस्टेटचा सेट बिझनेस असून सुद्धा त्यांनी रिअल इस्टेटच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचा निर्णय घेतला. तर गंमत अशी की संकेत सरांचा पण मार्ग एवढा सरळ नव्हता. जेव्हा संकेतजींनी सुद्धा परदेशात जायचं ठरवलं तेव्हा त्यांना पण खूप जास्त प्रॉब्लेम आले, कारण की योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांच्या आयुष्यामधल्या 1.5 वर्ष त्यांचे वाया गेलं. हो, 1.5 वर्ष. आणि तुम्हाला पण माहित आहे की वेळ म्हणजेच संधी. तर त्यांच्या आयुष्यामधल्या 1.5 वर्षाच्या संधी त्यांना मुकावे लागेल. तर मग हाच क्षण ठरला त्यांच्या आयुष्यामधील सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट. तर मग त्यांनी ठरवलं की आज मी जे सहन करतोय ते महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला सहन करायला नाही पाहिजे. आणि ते आज आपले शांत आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. आणि पैशांपेक्षा मोठं ध्येय त्यांचं एकच, विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य. म्हणूनच आज आपण स्टडी अब्रॉड विथ संकेत या प्रवासामागची त्यांची कहाणी ऐकणार आहोत. आणि हो, तुमच्या मुलाला किंवा आसपासमध्ये कोणाला सुद्धा परदेशात शिक्षण घ्यायला जायचं असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग परदेशात शिक्षणाचे एक्झॅक्टली कोणते फायदे असू शकतात? खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. आता तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे फायदे मला विचारलं, तर त्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक क्लेरिफाय करतो की इंडियामध्ये नॉर्मली आपल्या सोलापूर सारख्या, लातूर सारख्या शहरांमध्ये मुले जे आहेत ते खूप कम्फर्ट झोनमध्ये असतात. म्हणजे त्यांना आई वडिलांचा आणि त्यांच्या एक स्पेसिफिक फ्रेंड सर्कल, कॉलेज असेल तर एक स्पेसिफिक नंबर ऑफ पीपलमध्येच ते वावरतात. तर त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाता, तर तो सगळ्यात मोठा कम्फर्ट झोन बॅरियर जो आहे इंडियामध्ये, तो कम्फर्ट झोन बॅरियर तुटतो आणि मुलांना एक वर्ल्ड क्लास फॅसिलिटी, जे मी आत्ताच बोललो तुम्हाला की वर्ल्ड क्लास फॅसिलिटी असते विद्यापीठांमध्ये ते जातात किंवा कंट्रीमध्ये जिथे बायलॉ स्ट्रिक्ट आहेत, जिथे लोक खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, राहतात, एक क्वालिटी लाईफ तिथे जगतात. तर त्यासोबतच त्यांची पर्सनल डेव्हलपमेंट तिथे होण्याचे चान्सेस आहेत आणि तिथे गेल्यानंतर त्यांना खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात, विजन ब्रॉड होतं, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, नेटवर्किंग. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल काही युनिव्हर्सिटीजमध्ये तर 100-100, 150 देशातली मुलं शिकायला येतात. तर तुम्ही 150 देशातल्या मुलांसोबत तुम्ही तिथे नेटवर्क करू शकता, त्यांच्या कल्चर एक्सपिरियन्स करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून परदेशी शिक्षण घेण्याचे ह्या फायदे आहेत. मुलांना लॉंग टर्म पर्यंत राहतात आणि त्यांना एक ग्लोबल करिअर घडवण्याचा मार्ग मोकळा होतो, जे इंडियामध्ये शिकल्यानंतर इझिली अवेलेबल नाही होतं, पण खूप कमी प्रमाण आहे. टक्का बघितला तर तुम्ही 1 to 2% असे विद्यार्थी आहेत जे इंडियात शिकलेत पण त्यांना फॉरेनमध्ये पण ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण खूप कमी प्रमाण आहे. तर मग भारताच्या तुलनेत अब्रॉडमध्ये स्टडी करण्याचा खर्च कशा पद्धतीने असतो? तुम्ही परदेशी शिक्षणाचा खर्च याबद्दल विचारता, त्याच्या आधी मी एक सांगू शकतो की खर्च काढण्याआधी इंडियामध्ये जे चॅलेंजेस आहेत, आता तुम्ही इंडियामध्ये त्या वर्ल्ड क्लास फॅसिलिटीचं शिक्षण किंवा त्या क्वालिटीचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत इंडियामधले, त्या इन्स्टिट्यूशनची फी तुम्ही बघितलं तर 8-10 लाख रुपये, 15 लाख रुपये फीज आहे फक्त आजच्या घडीला. तुम्ही जर शिक्षण घेण्यासाठी तिथे गेलात आणि IIT, IIM जे गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यासाठी सीट्स किती आहेत, किती मुलं तुमच्या एंट्रन्स एक्झामला अपिअर होतात, तर ह्या सगळ्या कॉम्पिटिशन्स बघितल्या तर तुम्हाला इथला जो खर्च आहे इंडियामध्ये प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला होणारा, तो खर्च तिथे 30 ते 40% कमीमध्ये पण तुम्हाला वर्ल्ड क्लास QS रँकिंगवाले युनिव्हर्सिटीज तिथे मिळू शकतात. जेणेकरून तुम्ही असं विचार करा की इथे जर 12 लाख रुपये फी असेल एखाद्या चांगल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनची, जिथे प्लेसमेंट पण मिळायची तुम्हाला काहीतरी शाश्वती दिली जाते, पण 12 लाखाची फी देऊन तुम्ही इथं शिकतात. सीट्स किती आहेत इंडियात, विद्यार्थी किती आहेत, तर तुम्ही त्याच्या निम्म्या 30 ते 40% कमी फीजवाले पण काही युनिव्हर्सिटीज आहेत जे वर्ल्ड रँकिंगमध्ये येतात, ज्याचं रिकग्निशन वर्ल्ड वाईड तुम्हाला जॉब शोधण्यासाठी किंवा करिअर घडवण्यासाठी केला जाऊ शकतो. तर मग अब्रॉड स्टडी करण्यासाठी कोणते बेसिक क्वालिफिकेशन लागतात? बेसिक क्वालिफिकेशन मीन्स डिपेंड करतं की विद्यार्थी बॅचलर्स स्टडीसाठी जातोय का मास्टर्सच्या स्टडीजसाठी जातोय.
जर तुम्हाला बॅचलर्ससाठी जायचं असेल तर तुम्हाला बेअर मिनिमम 12th झालेलं हवं. त्यामध्ये तुम्ही सायन्स साईडला असेल किंवा कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, डिपेंड करते की तुम्ही कोणत्या बॅचलर्सच्या कोर्सला अप्लाय करणार आहात. आणि जर तुम्ही मास्टर्ससाठी जात असाल तर मास्टर्ससाठी तुम्हाला तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट झालेलं पाहिजे. काही कंट्रीजमध्ये 3 इयर्स ग्रॅज्युएशन इज ॲक्सेप्टेड, काही कंट्रीजमध्ये 4 इयर्स ग्रॅज्युएशन इज ॲक्सेप्टेड. म्हणजे ओव्हरऑल तुमचे 15 इयर्स और 16 इयर्स असं ग्रॅज्युएशन्स जे झालेले आहेत त्याचं जे इयर्स कॅल्क्युलेशन केलं जातं. तर ते कंडिशन्स जे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो ॲज पर कंट्री आणि कोर्स आपण सिलेक्ट करताना. तर हे बेसिक रिक्वायरमेंट आहे एखाद्या तुम्हाला स्टडी अब्रॉडसाठी अप्लाय करताना. सर मग आता तुम्ही 3-4 कंट्रीजचं नाव सांगितलं होतं. त्यामधलं मलेशिया ही कंट्री काही नवीन वाटते. तर मलेशिया कंट्रीबद्दल स्टडी अब्रॉड कसं तुमचं ओपिनियन असू शकतं? आता तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की मलेशिया का स्टडी अब्रॉडसाठी. तर मी तुम्हाला पहिला कम्पॅरिझन सांगतो की मागील काही वर्षापासून म्हणजे 3 to 4 डिकेड्स म्हणू आपण, तेव्हापासून खूप सारे मुलं तुम्हाला परदेशात शिक्षणाला जायचंय म्हटलं तर सगळ्यात प्रथम तुम्हाला नाव येतं USA, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. हे 4-5 नावं आपल्याकडे कॉमनली आपण ऐकतो. पण कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघितलं तर ऑस्ट्रेलिया, USA, कॅनडा 2 इयर्सचे कोर्सेस आहेत. आणि फीज जी आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितली ह्या देशांची फीज जी आहे ती 3-4 लाख 5 लाखापासून सुरू होते. तिथे फीज सुरू होते 15-16 लाखापासून. आणि 2 वर्षाची फी म्हणजे तुमची फीज जाते 30 ते 40 लाखापर्यंत. आणि त्याच्या पुढे लिव्हिंग एक्सपेन्स ह्याच्या 3 to 4 टाइम्स आहे ह्या कंट्रीजच्या. आणि युनिव्हर्सिटीचे रँकिंग त्याच्या कम्पॅरेटिव्हली सेमच आहेत. तर त्यामुळे मलेशिया हा ऑप्शन का चांगला आहे तर तुमचं लिव्हिंग एक्सपेन्स कमी आहे, तुम्हाला फीज कमी लागते. नियरली 1/4 फीज ऑफ USA. तुम्ही त्या क्वालिटीचं शिक्षण इथं घेऊ शकता. त्या रँकिंगच्या युनिव्हर्सिटीजमध्ये जे त्याच्या नियरली रँकिंगच्या युनिव्हर्सिटीची फी 4 टाइम्स आहे USAला किंवा बरोबर. कॅनडाला आणि 2 इयर्सचं आहे. म्हणजे लिव्हिंग एक्सपेन्स पण तुमचं 4 टाइम्स वाढणार आणि फीज पण 4 टाइम्स वाढणार. आणि सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न क्लायमॅटिकल कंडिशन. तुम्हाला USA, UK, ऑस्ट्रेलिया, कॅनडामध्ये गेलं तर एक्स्ट्रीम वेदर आहे. तुम्हाला तिथे छत्री आणि रेनकोट घेतल्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, कारण कधी पण पाऊस येतो, कधी पण स्नो पडते किंवा थंडी एवढी एक्स्ट्रीम आहे की आपण सोलापूर सारख्या शहरात किंवा महाराष्ट्रात राहतोय, तिथे आपल्याला एवढी थंडीची सवय नाहीये. तर ह्या कम्पॅरेटिव्हली गोष्टी बघितल्या तर मलेशिया इज व्हेरी गुड ऑप्शन. आणि मलेशियाला मी स्वतः व्हिजिट करून आलो युनिव्हर्सिटीजना. तर तिथे तुम्हाला मी सांगतो की इंडियन फूड मी युकेला स्वतः शिकलोय. युकेला मी इंडियन फूड एखादी डिश कम्पेअर केली तर समजा फॉर एक्झाम्पल डोसा तिथे 500 रुपयाला आहे. कुठे? UK मध्ये, USA मध्ये. आणि ते मी 90 रुपयाला डोसा खाल्ला. तो डोसा आहे. इंडियात खावा तुम्ही, US ला खावा, UKला. बनवणारा पण साऊथ इंडियन शेफच आहे. तर कम्पॅरिझन इथेच बघा तुम्ही. तुम्हाला म्हणजे 20% प्राइसिंग आहे मलेशियामध्ये एखाद्या डिशची. म्हणजे लिव्हिंग एक्सपेन्स किती चीप आहे. म्हणजे तुम्ही क्वालिटी एज्युकेशन हे एवढ्या कमी खर्चामध्ये आणि युनिव्हर्सिटी जे आहेत ते चांगल्या MNC सोबत तुमचे रिसर्चसाठी असेल किंवा तुमच्या इंटर्नशिपसाठी असेल, जॉबसाठी असेल, हे युनिव्हर्सिटीचे मोठ्या कंपनीसोबत टायअप झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जॉबची गॅरंटी 100% आहे. कॉम्पिटिशन नाही आहे ना. USAला किती मुलं जातात, UKला किती मुलं जातात आणि मलेशियाला किती मुलं जातात. तर त्यामुळे मलेशिया इज अ व्हेरी गुड ऑप्शन. कमी कॉम्पिटिशनमध्ये, कमी खर्चामध्ये आणि तुम्हाला चांगल्या आणि MNC मायक्रोसॉफ्ट USAला पण आहे आणि मलेशियाला पण आहे. चला USA खूप लांबचा ऑप्शन आहे. मी तुम्हाला बाजूचा सांगतो. 200-300 किलोमीटरवर तुम्हाला सिंगापूर आहे मलेशियाच्या. तिथे फी डबल आहे. तिथे लिव्हिंग डबल आहे. स्टारबक्सची कॉफी सिंगापूरमध्ये 500 रुपयाला आहे, मलेशियामध्ये 200 रुपये. कम्पॅरिझन इथे बघा. तुम्ही तेच क्वालिटीचं एज्युकेशन तेवढ्या कमी किमतीत शिकताय. म्हणजे बजेट इज नॉट द प्रॉब्लेम राईट नाव. तुम्हाला प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही तुमचं करिअर मलेशियामध्ये पण चांगलं करू शकता. सो मलेशियामधल्या एज्युकेशन क्वालिटीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एज्युकेशन क्वालिटीबद्दल जर कम्पॅरिझन केलं आपण वेस्टर्न कंट्रीतले जे युनिव्हर्सिटीज आहेत तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. मी जेव्हा मलेशियाला युनिव्हर्सिटीच्या व्हिजिटसाठी गेलो होतो लास्ट मार्चमध्ये, तर तेव्हा तिथे एक इंडियातल्या दिल्लीचा म्हणजे मी इंडियातल्याच मुलाचं उदाहरण देतोय. दिल्लीतला मुलगा होता, तो AI चा कोर्स करायला आलेला मास्टर्सचा. तर तो कॅनडामधील एक चांगली रँक्ड युनिव्हर्सिटी खूप जुनी आहे, मी नाव नाही घेत, पण त्या युनिव्हर्सिटीत तो 6 मंथ्स पर्यंत तिथं होता. त्याचं ऍडमिशन झालेलं. त्या युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या इझिली ऍडमिशन नाही होत. तिथे पण त्याचं ऍडमिशन झालेलं. तो तिथे 6 महिन्यापर्यंत शिकला
पण तरी सुद्धा त्याला तिथलं जो आता मॉब येतोय, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट जे जास्त जात आहेत काही कंट्रीजमध्ये, तर तिथे जो कॉम्पिटिशन आहे किंवा टीचिंग क्वालिटी आहे ती डाऊन होत चालली आहे किंवा तिथे अडचणी येत आहेत विद्यार्थ्यांना. तर ते कम्पेअर त्यांनी मलेशियातल्या युनिव्हर्सिटीमध्ये केलं, तर तो तिथून ट्रान्सफर घेऊन आता मलेशियामध्ये शिकतोय. तर तुम्ही विद्यार्थीच मलेशियाला चूज करतायत, तर क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे कम्पॅरेटिव्हली इम्प्रूव्हमेंट, कारण कंट्री नवीन असल्यामुळे इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे त्यांच्याकडे आणि वर्ल्ड क्लास फॅसिलिटी आहे आणि त्यांचे काही अक्रेडिटेशन जे आहेत ते वेस्टर्न कंट्रीजल्या गव्हर्नमेंटचे अक्रेडिटेड त्यांचे सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ मलेशिया एज्युकेशनची जी मिनिस्ट्री आहे त्यांना फंड्स वगैरे आहेत की तुम्ही रिसर्च करा, तिथे मुलांना चांगलं क्वालिटीचे एज्युकेशन द्या, लॅब्स बनवा. त्यामुळे ती ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे कम्पॅरेटिव्हली वेस्टर्न कंट्रीजला आजच्या कंडिशनला घेतलं तर. सो विद्यार्थ्यांना मलेशियामध्ये पार्ट टाइम जॉबची संधी मिळते का? होय, विद्यार्थ्यांना मलेशियामध्ये पार्ट टाइम जॉबची संधी मिळते. जसे दुसऱ्या कंट्रीजमध्ये पर वीक 20 तास ते जॉब करू शकतात पार्ट टाइमली. पण मलेशियामध्ये काही हॉलिडेज असतील किंवा फेस्टिवल हॉलिडेज असतील, ब्रेक्स असतील, सेमिस्टरमधले ब्रेक्स, तिथे जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण त्यांचा मेन फोकस आहे मुलांना एज्युकेशन देण्यामध्ये. कारण मुले पार्ट टाइम जॉब करत जास्त फोकस करत राहिली, तर त्यांचा जो एज्युकेशन म्हणून ते तिथे जात आहेत, तर तो एज्युकेशन दुर्लक्षित नाही झाला पाहिजे. तर त्यामुळे दुसऱ्या कंट्रीजमध्ये नॉर्मली पण करता येतं. पण ह्या कंट्रीमध्ये त्यांनी हॉलिडेज, फेस्टिवल हॉलिडेज आणि ब्रेक्स असे काही त्यांचे नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्सच्या बेसिसवर जे हॉलिडेज किंवा गॅप्स असते तिथे मुलं पार्ट टाइम जॉब करू शकतात आणि त्यांचं लिव्हिंग एक्सपेन्स कव्हर करू शकतात. काही अडचण नाही. सो मलेशियामध्ये स्टडी केल्यामुळं भारतामध्ये करिअर अपॉर्च्युनिटी अवेलेबल होतं का? मलेशियामध्ये तुम्ही शिक्षणासाठी गेलात तर कम्पॅरिझन सांगतो मी. इंडियामध्ये आपण सगळ्यात टॉपचे इन्स्टिट्यूशन्स कुठले मानतो? IIT, IIM. हम्म. त्याची जी वर्ल्ड रँकिंग आहे, त्या वर्ल्ड रँकिंगच्या नियर बाय वर्ल्ड रँकिंग असलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत ह्या, जे तुम्हाला कमी फीजमध्ये पण मिळत आहेत आणि त्या क्वालिटीचं किंवा त्याच्यापेक्षा एक अप्पर क्लास क्वालिटी म्हणतो आपण, वन स्टेप अहेड, त्या क्वालिटीचं शिक्षण तिथं मिळतं आणि तिथे तुम्हाला इंटर्नशिप्स मिळतात. तिथे तुम्हाला पार्ट टाइम जॉबमधले सर्टिफिकेशन मिळतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्याचं तुम्ही तिथे जेव्हा जॉब करता, शिक्षण घेऊन जॉब करणं हे पण खूप महत्वाचं आहे. फक्त शिक्षण घेऊन परत येणं आणि शिक्षण घेऊन तुम्ही 6 मंथ्स और 1 इयर, 2 इयर जॉब केलं, तर त्याची इथं आल्यानंतर जी कंपॅरिझन केली जाते आपल्या एम्प्लॉई सोबत, हम्म. तर ती खूप वेगळी असते. तर हम्म. त्यांना त्यात ॲप्रिशिएशन इन पेमेंट्स, ॲप्रिशिएशन इन पोस्टिंग आणि तुम्ही तिथे एक स्पेशलायझेशन करून येता. तर त्या स्पेशलायझेशनला इथे जॉब्स ओपन आहेत. कुठेही ओपन आहेत. इंडियाच असं नाही. तुम्ही कुठल्याही कंट्रीत जावा, तिथलं शिक्षण आणि तिथली नोकरी केलेला अनुभव हे तुम्हाला कुठेही तुमचं करिअर पुढे नेण्यासाठी मदत नक्की करेल. सर मग आता हे सर्व गोष्टी सिलेक्ट करताना एक बेस्ट करिअर काउन्सिलर किंवा स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी कशा पद्धतीने सिलेक्ट करायला पाहिजे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व पालक आणि विद्यार्थी यांचा मनात भीती अशीच असते की कन्सल्टन्सी मी कोणती निवडू? तर माझं असं मत आहे की ज्या कन्सल्टन्सीकडे किंवा ज्या संस्थेकडे तुम्ही तुमच्या मुलाचं करिअर घडवण्यासाठी जात आहात किंवा त्यांच्याकडे तुमच्या मुलाला सोपवत आहात, तर त्या संस्थेचा अनुभव, त्या संस्थेमध्ये अ, काम करणारे जे लोक आहेत, त्यांच्याकडे काय एक्सपोजर आहे, त्यांनी काय एक्सपिरियन्स केलेला आहे स्टडी अब्रॉडला घेऊन. कारण इंडियात राहून इंडियात शिकलेला व्यक्ती तुम्हाला स्टडी अब्रॉडबद्दल चांगला गाईड नाही करू शकत. तर त्या संस्थेचा बॅकग्राऊंड, त्यांच्याकडे काय अनुभव आहे स्टडी अब्रॉडला घेऊन, त्यांचे नेटवर्क काय आहेत, आता त्यांचे एम्बेसी सोबतचे नेटवर्क, युनिव्हर्सिटी सोबतचे नेटवर्क, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. नंतर आहे किती मुलांना यशस्वीरित्या त्यांनी स्टडी अब्रॉडसाठी बाहेर पाठवलेलं आहे. कारण तो कॉन्फिडन्स देतो पालकांना आणि विद्यार्थ्यांना की एवढे शेकडो, एवढे हजारो मुलं ह्या कन्सल्टन्सीमधून बाहेर गेलेले आहेत. तर तो पण खूप महत्त्वाचा विषय आहे की किती मुले तुमच्याकडून जात आहेत बाहेर शिक्षणासाठी. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो कन्सल्टन्सीमध्ये फसवणूक होते. खूप सारे असे कन्सल्टन्सीज आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, जिथे फसवणूक म्हणजे पारदर्शकता नसते. तुम्हाला क्लिअरिफिकेशन ऑफ प्रोसेस, क्लिअरिफिकेशन ऑफ युनिव्हर्सिटी इन्फॉर्मेशन, क्लिअरिफिकेशन ऑफ आफ्टर स्टडी तुम्हाला का ऑपॉर्च्युनिटीज हे आज विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी त्याचं करिअर त्याप्रमाणे मॅपिंग करू शकतो. तर पारदर्शकता असलेली कन्सल्टन्सी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी निवडावी. त्यामध्ये खूप सारे फ्रॉड्स होतात आणि
खूप सारे मुलांनी पैसे घालवलेले आहेत हम्म. आणि म्हणजे त्यामुळे खूप जणांचं स्वप्न पण मज अपुरं राहिलेलं आहे, राहिलं. अपुरं राहिलं. जसं तुम्ही पण परदेशी शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्हाला परदेशी शिक्षण घेताना की मी मेन्शन केलं की 1.5 वर्ष तुमचं वाया गेला. जर 1.5 वर्ष अगोदर जर तुम्हाला कळालं असतं तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने युटिलाइज केलं असतं. तर अशा कोणत्या परिस्थिती आहेत किंवा सिच्युएशन आहेत ज्यामध्ये अलिफ आपल्याला सगळ्या स्टुडंट्सना हेल्प करतं, ज्यांचं वर्ष पण कमी हे होईल आणि त्याचं प्रोसेस खूप सोपे करून देईल? आता तुम्हाला कंपॅरिझन सांगायचं म्हणजे मी जेव्हा परदेशी शिक्षणासाठी जात होतो 2014 साली माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं वॉल्चन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूरमधून. तर तिथून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की माहिती कुठून घ्यायची. जायचं आहे आपल्याला परदेशी शिक्षण मला घ्यायची इच्छा आहे, पण मी कोणाकडे जावं? मी कुणाकडे माहिती घ्यावी, कुणाचं गायडन्स घ्यावे. तर ह्यासाठी मी पुणे, मुंबई माझे जे काही मित्र होते, वॉल्चनमध्ये असल्यामुळे खूप सारे बाहेरच्या सिटीतले मुलं होते. तर त्यांच्या संपर्कातून मी गेलो बाहेर. तर वेगवेगळ्या कन्सल्टंट्सना भेटलो. काही जणांनी मला वेगळे कंट्रीज दिले, काही जणांनी वेगळ्या दिले, काही जणांनी कोर्सेस वेगळेच दिले, काही जणांनी एक्झाम वेगळ्याच सांगितल्या. तर त्यामध्ये डिफायनिंग की मला कुठला कोर्स करायचा आहे, मला कुठल्या कंट्रीला जायचं आहे, माझं बजेट काय असलं पाहिजे किंवा आफ्टर स्टडीज मी परत येणार आहे का मी तिथंच राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे, एक्सपिरियन्स मी तिथे घेतला पाहिजे किंवा नाही घेतला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगणारं कोणीच नव्हतं. आणि मग तिथे प्रश्न पडला. मग कन्सल्टन्सी निवडली, त्यातून माहिती स्वतः पण थोडं गुगल केलं, स्वतः थोडे माझ्या नेटवर्कमधनं मी माहिती घेतली. तसं करत 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 काही कंट्रीच्या प्रोसेसमध्ये डिले झाला, ॲप्लिकेशन्स फेल गेले किंवा ॲप्लिकेशन कॅन्सल झाले. मग परत ओपन करा, नेक्स्ट इंटेकसाठी अप्लाय करा. ह्या सगळ्या गोष्टी करत करत 1.5 वर्ष गेली. मग 1.5 वर्ष एखाद्या म्हणजे आपल्या लाईफ स्पॅन मधलं 1.5 वर्ष आपण काय करायचं ह्याच्यासाठी जर घालवत असू, तर पुढच्या गोष्टी तर खूपच अवघड आहेत. आणि त्यामध्ये खूप साऱ्या फसवणूक पण झाल्या. म्हणजे अकोमोडेशन बुकिंग केलं, ऐन टायमाला आम्ही जाताना अकोमोडेशन कॅन्सल झालं. तिथे जाऊन 15 दिवस नेटवर्कमधून दुसऱ्यांच्या घरात राहिलो. हे कोणी करू नये, मी सजेस्ट नाही करत. पण तसं राहावं लागलं कारण परिस्थिती तशी होती आणि 15-20 दिवस कॉलेज करत, युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करत आम्ही घर शोधत होतो. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग अलिफ का तिथे मला वाटलं की अलिफला आपण सोलापूरमध्ये आणावं किंवा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी अलिफ काय मदत करू शकतो. तर त्यांच्याकडे सगळ्यात पहिली अडचण तुम्हाला सांगितली कुठला कोर्स केला पाहिजे. तर कुठला कोर्स, कुठल्या कंट्रीमध्ये आणि माझं बजेट काय? ह्या सगळ्या गोष्टी मी अलिफकडून तुम्हाला करून देऊ शकतो. जे आपण स्क्रीनिंग म्हणतो. तुमच्या प्रोफाईलला सुटेबल काय? त्या विद्यार्थ्याला काय चांगलं आहे किंवा काय चांगलं नाहीये. हे सुरुवात झाली. तिथून नंतर तुमचं व्हिसा प्रोसेस आहे. व्हिसाच्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन्स आहे. IELTS जर लागत असेल, ज्या कंट्रीजला लागत नाही तिथे ठीक आहे. IELTS जिथे लागत असेल तर तिथे IELTSचं प्रिपरेशन आहे. ते आता ऑनलाईन क्लासेस पण आहेत. कोविड नंतर ऑनलाईन क्लासेसना पण आपल्याकडे मागणी आहे. म्हणजे तुम्हाला आता मला 1.5 वर्षात मी पुणे मुंबईला क्लासेससाठी जायचो. ते क्लासेसच घरी बसून होतात. म्हणजे तुम्ही इथून तुमचं रोजचं काम करत तुमच्या लास्ट इयरच्या शेड्यूलमध्ये सुद्धा IELTS प्रिपरेशन करून तुमचे ऍप्लिकेशन रेज करून तुम्ही विदिन लास्ट इयर पण तुम्ही सोलापूरमधनंच तुमचं ऍप्लिकेशन कम्प्लीट करू शकता. जे मला ऑप्शन नव्हता त्यावेळेस. तर अलिफ हे सगळे मदत करतं. व्हिसा झाला. व्हिसा झाल्यानंतर तुम्हाला तुमचं फ्लाईट तिकीट बुकिंग आहे. अकोमोडेशन जे मला म्हणलं अकोमोडेशन मला अडचणी आल्या होत्या. तर अकोमोडेशन तुम्हाला बुक करण्यात मदत करतं. आणि अकोमोडेशन बुक झाले, फ्लाईट झाली. आता फ्लाईटमधनं उतरल्या का अकोमोडेशनमध्ये जात नाही आपण. तर फ्लाईटमधून उतरल्यावर एअरपोर्ट पासून अकोमोडेशन पर्यंत जाण्याचे टॅक्सी सर्व्हिसेस पण आम्ही तुम्हाला बुक करून देतो. तर एवढ्या डीप सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत. आणि हे मुलांना इझी होतं इथे राहून करण्यासाठी, जेणेकरून मुलांना मुंबई किंवा पुण्याला तुम्ही जाण्या येण्याचाच खर्च काढा ना सर. प्रोसेस तर नंतर होईल. तुम्हाला समजा 6 महिने फक्त कॉलेज करत तुम्ही जर विकेंड्सला पुणे मुंबईला जायचं म्हणलं तर माझेच 1 लाख 2 लाख रुपये गेले असतील त्या काळात. फक्त जाणं येणं राहणं. वर्ष 1.5 वर्षाचा कॉस्ट काढला तर मंथली तुमचा 5 ते 10 हजार रुपये खर्च होतो. आरामात. खरंय. मग ते तुम्ही इथं राहून करू शकता. हे तुम्हाला वेगळेपण मिळणार आहे. सोलापुरात राहून आपल्या गावात राहून आपल्याला परदेशी शिक्षणाच्या सगळ्या संधी ओपन आहेत आणि तुम्ही ऍप्लिकेशन करा, जाऊ शकता. ह्यामध्ये तुम्हाला अलिफ आणि मी मदत करू. तर मग अलिफ इतर कन्सल्टन्सी पेक्षा कसा वेगळा आहे? वेगळेपणा सांगायचं झालं तर सर अलिफ 2 गोष्टींवर त्याचं फाउंडेशन आहे. पहिलं तर 3C मॉडेल, ज्यात तुम्हाला मी सांगितले राईट कोर्स, राईट कंट्री
आणि राईट कॉलेज. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. 23 देशांमध्ये 60,000 कोर्सेस आहेत. तुम्ही कुठे जाणार? 60,000 कोर्सेस तुम्हाला फिल्टर करणं एवढं इझी नाहीये. तर तो आम्ही करतो. हे आमचा एक फाउंडेशन आहे. हा वेगळा आहे. प्रत्येक कन्सल्टन्सी ही नाही करत. ती तुम्हाला त्यांच्याकडे जी अवेलेबल आहे तीच युनिव्हर्सिटी तुम्हाला तोच कोर्स तुम्हाला लादण्याचा प्रयत्न करते, कारण त्यांना त्याच्यात फायदा जास्त मिळतो. तर अलिफ तसं नाही करत. आम्हाला फायदा मिळण्यापेक्षा विद्यार्थ्याला काय फायदा मिळेल, त्याला ते शिक्षण घेतल्यानंतर त्याचं करिअर काय घडणार आहे, ही गोष्टी आमच्याकडे अलिफमध्ये आम्ही करतो. आणि सेकंड आहे की आमचं स्लोगन आहे कंपनीचा, वी ब्रिंग स्टडिंग अब्रॉड विदिन द कॉमन मॅन्स रिच. म्हणजे काय की साधारण व्यक्ती आहे, कॉमन मॅन आहे, आपल्या राज्यातला असेल, देशातला असेल, त्याच्या पाल्याला त्याला बाहेर शिक्षणासाठी पाठवायचं आहे, तर ते आज शक्य आहे. त्याला असं नाही की मला 1 करोड 2 करोड रुपये खर्च केल्यानंतरच परदेशी शिक्षण मिळणार आहे. तर सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारं शिक्षण परदेशातलं आपण आणून देतो मुलाला आणि त्याचं करिअर घडवतो. हे दोन आमचे वेगळेपण आहेत आणि ह्याच्यावरच आम्ही काम करतोय.